ब्लाऊजची फिनिशिंग बघा किती छान आणि सुंदर झाले। सगळीकडे परफेक्ट स्टिच झालेला आहे ब्लाऊज। हा काज बटन पट्टीची उंची व्यवस्थित, दोन्ही बाह्यांची उंची व्यवस्थित, फिटिंग एका सरळ रेषेमध्ये आणि काज पण एकदम छान झालेले आहेत आणि कटोऱ्या पण सेम उंचीच्या। चला तर मग बघूयात कसा इतकं छान फिनिशिंग आणायचं। नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी हे कटिंग जे करते ते 36 साईजचं ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज, आणि याची संपूर्ण शिलाई मी तुम्हाला दाखवणार आहे आज। तर हे कापड बघा किती सुळसुळीत असतं साडीतलं। तर ब्लाऊज शिवते वेळी खूप त्रास देतो, सरकतं कापड हे। तर या पिसाचा ब्लाऊज फिनिशिंगमध्ये कसा शिवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर स्टिचिंग काय एकसारखीच असते असं तुम्हाला वाटत असेल, स्टिचिंगमध्ये काय बघायचं तर नाही। अशा ब्लाऊज पिसामध्ये जर फिनिशिंग येत नसेल तुमच्या ब्लाऊजला तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर खूप सुळसुळीत कापड असतं, त्यामुळे बघा आपल्याला खूप त्रासदायक होतं स्टिचिंग करताना। आणि नवीन जर तुम्ही शिकत असाल तर अशा पिना लावून घ्या आणि मग अस्तर जोडायला सुरुवात करा। तर मी एका साईडलाच फक्त पिन लावून घेतले आणि मग ती पिन काढून हे केलेलं आहे। तर आपण बघा पाठीमागे कटिंगचा व्हिडिओ तुम्ही जर हा बघितला नसेल तर नक्की बघा। 9 इंचाच्या गळ्यासाठी कशी कटिंग करायची हा व्हिडिओचा टायटल आहे आणि तेच कटिंग हे आहे। एकावर एक अस्तर ठेवून मी कटिंग केलेले होते ब्लाऊज। तर कटिंगच्या वेळी आपण पाठीमागच्या भागाला फिटिंगच्या इथून 1.5 इंच वरती कट करत असतो टक्सपर्यंत। तर ते तिरकस कापड असतं, मग ते आता असा काठाचा ब्लाऊज असेल तेव्हा ते कसं जॉईन करायचं, कारण काठ तर कापता येत नाही आपल्याला। मग त्यासाठी मी इथे बघा हाताजवळ अशी टक्स मारून घेतलेली आहे काठाला आडवी। तुम्हाला ते प्रॉपर बघायचे असेल तर दुसरे काठपदराचे ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ बघा एखादा माझा चॅनेलवर, आणि त्यात तुम्हाला सविस्तर दिसेल मी टक्स हा कसा मारलाय। मग बरोबर आपला अस्तरचा जो शेप आहे कमरेच्या साईडला त्या शेपमध्ये काठ न कापता आपलं फॅब्रिक बसतं, त्यामुळे इथे थोडंसं दिसते बघा फॅब्रिकला टक्स मारलेलं आहे मी बघा, कडेला दिसत असेल तुम्हाला। तर त्या पद्धतीने आडवा टक्स मारायचा आहे टक्सपर्यंत, म्हणजे जो उभा टक्स मारतो आपण पाठीला तसाच या बाहेरून आतमध्ये क्रॉस जायचं असा टक्स मारून घ्यायचा, म्हणजे काठ न कापता फॅब्रिक जुळलं जातं आपल्या अस्तरला। तर अशा पिना लावत लावत गळ्याच्या इथे आकार बदलतो, म्हणजे फॅब्रिक सुळसुळीत असल्यामुळे, त्यामुळे गळ्याला फक्त मी पिना लावून घेतलेत आणि चारी बाजूंनी मग स्टिच करून घ्यायचं आहे अस्तर। गळा पसरत नाही खांद्यावर अशा पद्धतीने पिना लावल्यानंतर। तर आड्याची बाजू मी अगोदर दोन्ही स्टिच करून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित बसेल, गळा रुंदी वाढणार नाही शोल्डरच्या इथे, आणि नंतर लास्टला मी गळा जोडणार आहे। तर इथे तुम्ही मगाशी जसं कमरेला आपण पलटी मारला त्याच वेळी गळा जोडून गळासुद्धा पलटी करू शकता, पण मी इथे पायपिंग करणार आहे त्यामुळे मी नंतर गळा जोडणार आहे। अशा पद्धतीने एक्स्ट्रा राहिलेलं सगळं फॅब्रिक पण कट करून घ्यायचं आहे। आता गळा जोडून घेऊयात अगोदर आणि मग एक्स्ट्रा राहिलेलं फॅब्रिक कट करून टाकायचं आहे। तर ही कटिंगबद्दल सांगते। कटिंग ही 36 साईजची आहे आणि 4 टक्स कटोरी ब्लाऊजची आहे। तर ती कटिंग मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ, एकदम परफेक्ट कटिंग कशी करायची आणि खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत मी कटिंगमध्ये। तर नक्की तो व्हिडिओ बघा जाऊन। मला वाटतं त्यामध्ये मी शेवाळी रंगाचा ब्लाऊज वर पीस आहे तो, आणि त्याच्याखाली हे बाकीचे पीस होते। एकदम 4 ब्लाऊज होते कस्टमरचे आपल्या, त्यामुळे मी एकावर एक ब्लाऊज ठेवूनच कट करून घेतलेले, त्यामुळे एकदाच ती कटिंग टाकता येते आपल्याला पेजवर, परत डबल टाकता येत नाही, कॉपीराईट येतो। त्यामुळे मग मी हे
कटिंग दाखवलेली नाही आहे, फक्त मी प्रत्येक ब्लाऊजची स्टिचिंग नंतर घेतले. उलटा सुलटा ब्लाऊज होऊ नये म्हणून या पद्धतीने हांतरून दोन बाजूचे दोन हांतरून घ्यायचे व्यवस्थित सगळे पार्ट. म्हणजे काय होतं, कित्येक वेळा बघा कितीही एक्सपर्ट असलो आपण शिलाईमध्ये तरी एकाच साईडचे पार्ट जोडले जातात आपल्याकडून चुकून घाई गडबडीत कामाच्या व्यापात. तर तसं होऊ नये म्हणून मग या पद्धतीने मी दोन साईडला दोन तुकडे ठेवून त्याच्यावर अस्तरचे तुकडे पण मी ठेवून घेत असते. आणि म्हणजे मग दोन्ही साईडचे दोन पार्ट तयार होतात आपले. आणि जर तुमच्या शिलाईला फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघा, किती छान आणि सुंदर फिनिशिंग शिलाई झाल्यानंतर ब्लाऊजला येते ते तुम्हाला समजेलच. आणि इथे आपल्या हातात पण कला असावी लागते, आपली बोटंसुद्धा वळावी लागतात व्यवस्थित आकाराप्रमाणे, तरच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग चांगली येणार आहे. ब्लाऊज काय सगळ्यांनाच शिवता येतो, पण फिनिशिंग महत्त्वाची असते. तर तीच ती फिनिशिंग कशी येईल याची काळजी घेत आपण ब्लाऊज शिवायचा आहे. आणि मी टिप्स पण देणार आहे तुम्हाला. तर इथे बघा या पद्धतीने टक्स आतल्या साईडला दोन्ही मारून घेतलेत मी अगोदर. नंतर कमी जास्त व्हायला नको टक्सची उंची किंवा हे. आता कटिंगमध्ये या कटोरीला टक्स किती द्यायचा, उंची किती द्यायची हे सगळं मी कटिंगमध्ये दाखवत असते. तर इथे बघा तुमची टक्सची उंची जर बरोबर आली नाही किंवा कटोरीची उंची जर परफेक्ट तुम्ही घेतली नाही तर तुमचा काय प्रॉब्लेम होणार आहे, तुमच्या कटोरीची उंची कमी असल्यामुळे बस्ट राऊंड जो आहे तो बसणार नाही. म्हणजे जी बस्ट आहे आपली कस्टमरची ती त्या कटोरीमध्ये बसणार नाही, कमी पडणार. मग योकपट्टी छातीवर वर चढणे किंवा वरून गळा खाली उतरणे, शोल्डरपासून पुढच्या साईडला शोल्डर झुकणे, हे सगळे प्रकार कटोरी जर व्यवस्थित कट केली नाही तर होऊ शकतात म्हणण्यापेक्षा होतातच 100%. तर त्यासाठी तुम्हाला कटोरीची उंची कशी घ्यायची किंवा राऊंड कितीवर घेतला पाहिजे प्रत्येक साईजनुसार टक्सची उंची किती घेतली पाहिजे, टक्सला रुंदी किती घेतली पाहिजे, हे सगळं मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्ही तो नक्की बघा व्हिडिओ जाऊन. आता आपल्याला काय होतं, 3चा टक्स उंची द्यायची आणि 1.5 इंचाचा टक्स म्हणजे असा आडवा 1.5 इंच 3 इंच आणि उभा 3 इंच असा टक्स दिला की झालं, असं नसतं. प्रत्येक साईजनुसार टक्सची उंची पण वाढते आणि टक्सची रुंदीसुद्धा वाढते. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघावाच लागेल कटिंगचा. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्या व्हिडिओची, ती तुम्ही जाऊन नक्की बघा. म्हणजे तुम्हाला समजेल की कशी कटिंग करायची आणि परफेक्शन आपल्या ब्लाऊजमध्ये कसं आणायचं. तर एक कमेंट अशी होती की ताई मी मुलीचा ब्लाऊज शिवला माझ्या, छान बसलाय सगळा, पण तिची क्रॉसपट्टी योकपट्टी छातीवर येते वर, तर ती काय येते, काय चुकतं माझ्याकडून. तर काय होतंय ताई, तुमचे कटोरीची उंची कमी होतीये तुमच्याकडून. आणि जर 4 टक्सचा ब्लाऊज असेल तर तुमचा राऊंड मोजून घेत नाही आहे तुम्ही. राऊंड कसा मोजायचा हे कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी दाखवत असते, ते बघा तुम्ही. जो आपला क्रॉसपट्टी जिथे येते तिथंपर्यंत राऊंड मोजायचा असतो शोल्डरपासून खाली. तर तो राऊंड मोजून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला वरती 1/2 इंच शिलाई मार्जिंग आणि खाली क्रॉसपट्टी जोडण्यासाठी 1/2 इंच शिलाई मार्जिंग, अशा पद्धतीने तुम्हाला राऊंड मोजून घ्यायचं आहे आणि प्लस करायचं आहे ते मार्जिन 1 इंच आणि मगच तुम्हाला ती कटिंग करायची आहे. आणि कटोरीचं म्हणाल तर कटोरीच्या वेळी मी तुम्हाला दाखवत असते, तर माझे कटिंगचे व्हिडिओ बघा आणि तशा पद्धतीने तुम्ही राऊंड टाका किंवा म्हणजे कटोरीची उंची परफेक्ट येईल. कटोरीला टक्स परफेक्ट द्या. जर तुमचा 1/2 इंच योकपट्टी वर येते तर तुम्हाला 1/2 इंच कटोरीची उंची वाढवून घ्यायची. आणि जर तुम्हाला 1 इंच योकपट्टी वर येत असेल छातीवर तर 1 इंच कटोरीची उंची वाढवायची. आणि कटोरीचा पॉईंट जिथे आहे तिथेच देऊन तिथून खाली तुम्हाला ती टक्सची उंची द्यायची. असं तुम्ही केलं तर तुमची योकपट्टी छातीवर अजिबात चढणार नाही. तर
या पद्धतीने बघा बोलता बोलता आपण क्रॉसपट्टीवर येऊन पण पोचलो। तर क्रॉसपट्टी मी नेहमी कमरेच्या साईडनी पॅक करून घेत असते या पद्धतीने, म्हणजे काम फिनिश करून घेत असते मी। इथं कमरेला हातशिलाई वगैरे काही ठेवत नाही। तर या पद्धतीने क्रॉसपट्टी तयार करून घेतली आणि नंतर मी मग हे जोडत असते। फॅब्रिकवर आपण ब्लाऊज उलटा ठेवून जोडायचे आहे। अगोदर फक्त फॅब्रिकला फॅब्रिक जोडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला माझी पद्धत बघा तुम्ही क्रॉसपट्टी कशी जोडायची ते। त्यानंतर आपल्याला सगळा पूर्ण ब्लाऊज मध्ये टाकून बाहेरून मग अस्तरची क्रॉसपट्टी जोडत असते मी। तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पुढे। तर या पद्धतीने तुम्ही पण क्रॉसपट्टी जोडा। योगपट्टी म्हणत असाल तर योगपट्टी जोडा, म्हणजे आतून सुद्धा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसतो। अगदी छान बाहेरून जसा आहे तसाच आतून सुद्धा ब्लाऊज दिसतो। इतका सुपर दिसतो ब्लाऊज आणि फिनिशिंग खूप छान येते। तर त्यासाठीच मी हे तुम्हाला म्हटलं व्हिडिओमधून दाखवावं। तर आपले जे जुने व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहितीच आहेत, पण आज जे नवीन बघतायत माझा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी मी सांगेन की या पद्धतीने क्रॉसपट्टी लावत जा, म्हणजे फिनिशिंगमध्ये तुमची क्रॉसपट्टी बसेल आणि हातशिलाईचा त्रासही वाचत नाही। तर ही उलटी करताना मात्र हे कट द्यायचे, असे टीप कट झाली नाही पाहिजे याची काळजी घेत आपल्याला ही कट करून व्यवस्थित मग पलटी करता येतो। ब्लाऊज चुनी पडत नाही किंवा त्रास होत नाही पलटी करताना, त्यासाठी तो कट मारून घ्यायचा, म्हणजे एकदम छान फिनिशिंगमध्ये बघा किती क्रॉसपट्टी बसलेली आहे। क्रॉसपट्टी जराशी तिरकी दिसत असेल तर कट करून घ्यायची आणि या साईडला फिटिंगच्या साईडला सुद्धा एक्स्ट्रा जर राहिली असेल क्रॉसपट्टी तर ती सुद्धा कट करून टाकायची। याच पद्धतीने आपण आता दुसरी क्रॉसपट्टी पण जोडून घ्यायची आहे। तर मला अजून एक सांगायचं होतं, पण काय होतं प्रत्येक कमेंट्सला मला उत्तर द्यायचं असतं, पण अशा वेळी व्हिडिओ करते वेळी कमेंट्सच आठवत नाहीत। तर एखाद दुसरी आठवते मग त्याच्याबद्दल मी बोलतेच, पण नंतर काय बोलायचं असेल तर कमेंट्स आठवत नाहीत। तर जशा जशा आठवतील तसे तसे मी उत्तर द्यायचा प्रयत्न करत असते। तर एका ताईने मला 34 साईजचा ब्लाऊज आहे आणि 9.5चा पाठीमागचा गळा आहे, तर शोल्डर किती घेऊ अशी कमेंट्स केली होती। तर त्या ताईंना मी सांगू इच्छिते, त्या जर व्हिडिओ बघत असतील तर, जर तुमचा 34 साईजचा ब्लाऊज आहे आणि तुम्हाला 9.5चा गळा टाकायचा आहे, तर मी म्हणते 34 साईजच असं नाही, कुणाचाही असू दे, समजा 40 साईज असेल आणि त्यांनासुद्धा 9.5चा गळा टाकायचा असेल तर तुम्हाला एकच फॉर्म्युला आहे। 9.5चा गळा जेव्हा तुम्हाला टाकायचा आहे तर 9च्या गळ्यासाठी आपण 1.25 इंच शोल्डरमधून कमी करत असतो आणि 10च्या गळ्यासाठी 2 इंच कमी करत असतो। तर आता 9 आणि 10चा मध्ये हा गळा आहे 9.5, तर आपण 10च्या हिशोबाने शोल्डर कमी करायचे। जर तुमची अंगावरचं माप 14.5 असेल शोल्डरचं, तर त्याचे निम्मे 7.25 येणार आहेत आणि त्यातून आपल्याला 2 इंच कमी करायचे आहेत, म्हणजे 2 इंच कमी केले की 5.25 आले। तर आणि जर शोल्डरचं माप जर तुमच्याकडे नसेल तर सर्रास मापांना आपल्याला 14.5 हे अंदाजे माप घ्यायचं आहे आणि त्यातून मग 7.25 मधून आपल्याला 2 इंच कमी केले तर 5.25 वर शोल्डर टाकायचे आहे। हे मी प्रत्येकाला सांगू इच्छिते की 9.5चा गळा असेल तेव्हा तुम्ही 5.25 वर शोल्डर घ्यायचे, एकदम परफेक्ट तुमचा गळा बसणार आहे। तर बोलता बोलता आपली बटनपट्टी सुद्धा लावून झालेली आहे। या ब्लाऊजला बटन आणि काज आहेत। तर तुम्हाला जर काज कसे करायचे याचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनेलवर तोही अपलोड आहे। काज बटनपट्टी कशी लावायची ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे। शिवाय गळ्याला पायपिंग कशी करायची, डोरी पायपिंग कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आहे। पुढे फिटिंग कशी करायची एका सरळ रेषेत, फिटिंग सरळ रेषेत येण्यासाठी अगोदर काय काळजी घ्यायची, या सगळ्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आहे। आणि या ब्लाऊजचं म्हणाल तर तुम्हाला पायपिंगचा ब्लाऊज व्हिडिओ आणि फिटिंगचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही
कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी यापुढचा व्हिडिओ तुम्हाला पायपिंगचा अपलोड करेन आणि नंतर फिटिंगचाही अपलोड करेन. फक्त तुम्ही कमेंट करायची गरज आहे. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला दोरी पायपिंग बघायची आहे का आणि फिटिंगसुद्धा बघायची आहे का, तरच मी हा पुढचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेन. चला तर मग या पद्धतीने तुम्ही पण स्टिचिंग करून बघा आणि तुमचा ब्लाऊज कसा होतोय ते मला नक्की शेअर करा. आता आपल्याला ब्लाऊजची बाही जोडून घ्यायची. तर बाहीचे सुद्धा आपण कटिंग केलेली असते व्यवस्थित. आता ही बाही अगदी व्यवस्थित कशी काय मुंड्याला पुरते हे तुम्हाला वाटेलच, पण कशी पुरते, का पुरते याचं गूढ लपलेलं असतं किंवा त्यासाठी कटिंग महत्त्वाची असते. बाहीची कटिंग जर तुम्ही बघितली नसेल तर सेपरेट बाहीचे कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. तर या पद्धतीने पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे अगोदर. नंतर मुळात म्हणजे आता इथे बघा मला दाबटीप खाली द्यायची होती, तर ही जरा शाईनमध्ये पट्टी आहे लेससारखी, तर त्यावरून टीप दिसून येईल. दोरा आपला मॅचिंग दोरा असला तरी दिसणार, म्हणून मग मी इथे जरा चंदेरी म्हणजे सिल्वर कलरची चमकीसारखी लाईन आहे त्याच्यातून मी ती टीप मारलेली आहे, दाबटीप, म्हणजे जेणेकरून सुलट्या बाजूने टीप अजिबात दिसणार नाही. अशा बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत जर ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते. तर या पद्धतीने बाहीला अस्तर लावल्यानंतर परत एकदा मुंड्याचा आकार फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचा. अशाच पद्धतीने दोन्ही बाह्या पण जोडून झालेल्या आहेत. दुसऱ्या बाहीची पण फिनिशिंगमध्ये मुंड्याची कटिंग करायची मध्य कट करून. आता बाही जोडण्याची जी कला आहे ती बघा कशी असते. त्या अगोदर मी दोरीची पायपिंग करून घेतलेली आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. मग याचासुद्धा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ दोरी पायपिंगचा तुमच्यासाठी अपलोड करेन. तर या पद्धतीने दोरी पायपिंग पण सुंदर झालेली आहे. मी दाखवतेच तुम्हाला पाठीमागून पुढून सगळीकडून. बघा किती छान आणि परफेक्ट दोरी पायपिंग बसलेली आहे. आतून सुद्धा व्यवस्थित आहे आणि बाहेरून सुद्धा आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर बघायचा असेल तर नक्कीच तुमच्यासाठी मी अपलोड करेन. आता आपण बाही जोडून घेऊयात. तर बाही जोडण्या अगोदर बघा फिनिशिंगमध्ये काय करून घ्यायचं अगोदर, शोल्डरच्या इथे दोन्ही मुंड्याचा आकार हा समोरासमोर किंवा एका सरळ रेषेत शोल्डरच्या इथे मुंडा असायला पाहिजे. तो असेल तेव्हाच आपल्याला ही बाही जॉईन करायला घ्यायची, मोजून घ्यायची. आता ही मी न मोजता घेतलेली आहे कारण मला माहिती आहे परफेक्ट बाहीचं कटिंग झालेलं आहे. तुम्हाला जर अंदाज नसेल तर तुम्ही शोल्डरवर मध्य जो काढलेला आहे, आपल्या बाहीचा मध्य जो काढला तो शोल्डरवर बरोबर ठेवून मापून घ्यायची बाही आणि नंतर तुम्ही जोडायला सुरुवात केली तरी चालेल. बाही जोडण्या अगोदर फिटिंगच्या साईडला मागचा पुढचा भाग म्हणजे ब्लाऊजचा पार्ट जो आहे मागचा पुढचा, त्याची उंची सेम आहे का हे चेक करून मगच बाही जोडायची. अशा पद्धतीने बाही जोडून झाल्यानंतर आपल्याला कडेनी एक सुलट्या बाजूला टीप मारून घ्यायचे आणि मुंड्यातली टीप वरच्या साईडला बाहीच्या बाजूला ढकलून आपल्याला ही टीप मारून घ्यायचे. आता याच्या पुढे फिटिंग सरळ रेषेत करण्या अगोदर हे जे मी आता जोडते ते जोडताना काय काळजी घ्यायची, तेव्हाच तुमची फिटिंग सरळ रेषेत येणार आहे. हे सगळं तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तशी पण कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण फिटिंगचा टाकू. तर आता मी दुसरी बाही जोडून घेते, ती सुद्धा व्यवस्थित. आता बाही जोडताना हाताची कला बघा, हात वळला पाहिजे आपला व्यवस्थित, तरच बाही व्यवस्थित बसते. मला बघा बाही कुठेही कमी पडली नाही किंवा जास्त झाली नाही आणि मी कुठेही बाही खेचली नाही. तुम्ही सुद्धा बाही अजिबात खेचायची नाही, न खेचता बाही जोडायची. आणि मी तिसरी टीप का देते हा प्रश्न पडला असेल तर अगदी कडेकडेनी ब्लाऊजच्या मी टीप दिलेली आहे किनारीनी, कारण आपण इथं ओव्हरलॉक करणार नाही आहे, त्यामुळे ते ब्लाऊजचं कापड तिथून उतसू नये म्हणून मी ती टीप मारलेली आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करून दाखवलं आहे. खूप छान आणि सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लाऊज मी जोडून घेतलेला आहे
आणि तुम्हाला जर ही स्टिचिंगची पद्धत माझी जर आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर आजच नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनची घंटी दाबा। बघा किती सुंदर ब्लाऊज दिसतोय, इस्त्री केल्यासारखा परफेक्ट, कुठेही फॅब्रिकला चुनी नाही, अस्तर एकदम प्लेन बसलेला आहे, काज बटन पट्टी एकदम छान व्यवस्थित बसलेली आहे, गळा पण व्यवस्थित आहे, फिटिंग पण सरळ रेषेत आहे। तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ ही शिलाई तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा। भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या, बाय बाय।